ए जान्हवी, मला आजकाल जाम बोर होतं यार. तू नसतेस ना चाळी. अगं पण बँकेत भेटतो ना आपण. हो पण मला निदान उद्योग तरी होता. किती गप्पा मारायचो आपण, मस्त वेळ जायचा. पण आजकाल ना माझ्या सासूबाईंबरोबर त्या कटकटीत असतात. का? काही नाही ग, त्या जरा अतिच करतात. गीता, माहितीये मला, तुला आवडणार नाही. जेवायला जाऊया आपण, चला. ए जान्हवी, तुझ्या आई आजींच्या हाताला काय चव आहे यार. मला खूप आवडतं त्यांनी बनवलेलं. मला सुद्धा खूप आवडतं. मुख्य म्हणजे करतात त्या. म्हणजे 70 तर क्रॉस केलं असेल ना त्यांनी. हो, तरी करतात, हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. नाहीतर मनीषची आई 62 असतील, हातपाय धडधाकट आहेत, पण करतात काय, फक्त कटकट. गीता, तू सुद्धा थोडं समजून घ्यायला हवंस ना. नाही घेऊ शकत मी. त्यांना माझा मुद्दाच कळत नाही. अगं पण आता बघ, विकत आणलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट गेली तरी त्या फेकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्या फ्रीज मध्ये ठेवतात, मग त्या खराब होत नाही. मग एक्सपायरी डेट ठेवलीच कशाला असती कंपनीवाल्यांनी. मग चिडले मी. म्हटलं मेलेली माणसं बर्फात ठेवून जगवता येतात का? मग गेलेले पदार्थ टाकून द्यायला नकोत का? त्यावर त्यांना खूप राग आला. ताड ताड बोलतेस. तू जरा शांत हो बघू आधी. तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण इथेच मनीषचं पण गाडं अडतं. तुझा मुद्दा बरोबर आहे, पण अरे पण काय, माझं जर बरोबर आहे तर माझ्या बाजूने स्टँड घ्या ना मग. पण नाही, आईला काय वाटेल. आता उद्या तुझे बाबा आणि मनीष यांच्यात खटके उडायला लागले तर तू कुणाच्या बाजूने उभी राहशील? समज तुझे बाबा चुकीचे आहेत, तुला कळतंय, तरी सुद्धा तू तुझ्या बाबांना नाही बाबा तुम्ही चुकीचे आहात, मला पटत नाही आणि मनीष बरोबर आहे असं सांगू शकणारच का? त्यावेळी असंच वाटतं ना की अरे बाबांचं वय झालंय, आता म्हातारा माणूस, तू समजून घे ना थोडं. हो ग, हा विचारच केला नव्हता ग मी. मग आता करा थोडा. चल. ए जान्हवी, मला काळी बेळी भाजी नकोय. आता सांगून ठेवते. अगं ए, कुठूनही कुठेही कशी पोहोचू शकतेस तू? नाही, मला एकदम आठवलं म्हणून मी सांगितलं. विसरण्याच्या आधी सांगते.